भारतीय टीमचा वर्ल्ड रेकॉर्ड असा पराक्रम करणारा ठरला आहे भारताचा संघ जगातील पहिलाच. तर मित्रांनो, भारताने काल न्यूझीलंड विरुद्ध तिसरा T20 सामना धमाकेदार जिंकला. न्यूझीलंडने प्रथम बॅटिंग करताना 152 रन्स बनवले होत्या. भारताने हा सामना 10 ओव्हर्समध्ये चेस केला. भारताकडून अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव या दोन्ही खेळाडूंनी तुफानी खेळी केली. प्रथम बॉलिंग करताना रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह या खेळाडूंनी शानदार बॉलिंग केली आणि न्यूझीलंडला 152 धावांवरती गुंडाळले होते. आणि 152 धावा या भारताने फक्त 10 ओव्हर्समध्ये चेस केलेले आहेत. आणि 150 आणि त्यापेक्षा जास्त टार्गेट हे 60 बॉल चेंडू राखून भारताने हा विजय मिळवलेला आहे. आणि हा इतके चेंडू राखून इतर कोणताही देश इतके चेंडू राखून आजपर्यंत जिंकलेला नव्हता. ऑस्ट्रेलियाची टीम 37 चेंडू राखून जिंकलेली होती, तर भारताची टीम 60 चेंडू राखून फक्त 10 ओव्हर्समध्ये त्यांनी 150पेक्षा जास्त टार्गेट चेस केलेलं आहे. आणि 150पेक्षा जास्त टार्गेट 10 ओव्हर्समध्ये चेस करणारी भारताची टीम ही जगातील पहिली टीम बनलेली आहे. आणि भारताचा हा सलग 11वा मालिका विजय आहे. सलग 11 मालिका विजय मिळवणारी भारताची ही पहिलीच टीम बनलेली आहे. आणि मायदेशात म्हणजे भारतातही खेळल्या गेलेल्या सलग 10 सामन्यामध्ये भारताने विजय मिळवलेला आहे. आणि अशी कामगिरी करणारी भारताची टीम ही पहिलीच बनलेली आहे. तर भारताने या बाबतीत वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे, वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे. भारताची टीम सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे, धडाकेबाज फॉर्ममध्ये आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यामध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे. त्याच्या दृष्टीने भारताची टीम तयारी करत आहे. आणि सर्व टीमांना आता एकच इशारा देत आहे. दुसऱ्या T20 सामन्यामध्ये 15 ओव्हर्समध्ये त्यांनी टार्गेट चेस केले आणि तिसऱ्या T20 सामन्यामध्ये 10 ओव्हर्समध्ये त्यांनी टार्गेट चेस केले. एकेकाळी मिचेल सॅटनर देखील बोलला आहे की भारतीय टीमला 300 धावांची टार्गेट देखील कमी पडेल, असे मिचेल सॅटनर देखील बोललेले आहे. आता वर्ल्ड क्रिकेटमध्ये सध्या भारताची T20 क्रिकेटमध्ये दहशत आहे. संजू सॅमसन आणखी फॉर्ममध्ये आलेला नाही. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग यासारखे धडकबाज प्लेयर भारताच्या टीममध्ये आहेत. तर भारताच्या टीमने हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. मित्रांनो, या कामगिरीबद्दल आपणास काय वाटते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.